नमस्कार. रस्त्यावरती एक सामान्य माणसाला तीन रिकव्हरी एजंटने घेरून मारहाण करणे हे फक्त एका व्यक्तीवरचे अत्याचार नाही, तर संपूर्ण समाजाच्या माणुसकीवरचा हा वार आहे. क्रेडिट कार्डचे पैसे थकले असतील, कर्ज बाकी असेल, पण म्हणून एखाद्याची इज्जत रस्त्यावरती उतरवायची, त्याला लाथाबुक्क्यांनी रस्त्यावरती मारायचं, त्याच्या कुटुंबासमोर अपमान करायचा, ही कोणती वसूल आणि ही कोणती कायदेशीर व्यवस्था आहे? भारतात संविधान आहे, कायदा आहे, न्यायालय आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. ग्राहकाला धमकावणे, अपमान करणे, मानसिक त्रास देणे किंवा मारहाण करणे हा गुन्हा आहे. रिकव्हरी एजंटना पैसे मागण्याचा अधिकार 100% आहे, पण माणसाला मारण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी? माणसावरती हात उचलण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी? आज भारतात कितीतरी बँका बंद झाल्या, कित्येक लोकांचे लाखो रुपये अडकले, मोठमोठ्या उद्योगपत्याचे हजारो कोटीचे कर्ज बँकांनी माफ केले, पुनर्रचना करून दिले, समझोता करून दिला, पण सामान्य माणूस 2 हप्ते थकले तर त्याला रस्त्यावरती ओढून मारायचं, हा कोणता न्याय? ज्या ग्राहकाच्या पैशावरती बँका उभ्या आहेत, ज्या जनतेच्या विश्वासावरती बँकाचा नफा चालतो, त्या जनतेला अपमानित करण्याचा अधिकार कोणी दिला? रिकव्हरी एजंट हे बँकेचे कर्मचारी असतील, नोकर असतील, पण ते बँकेचे मालक नाहीत आणि बँका कुणाच्या बापाच्या मालकीच्या नाहीत, त्या जनतेच्या पैशावरती चालतात. जर एखाद्याने पैसे थकवले असतील तर कायदेशीर मार्ग भारतामध्ये उपलब्ध आहेत. नोटीस द्या, कोर्टात जा, समझोता करा, हप्ते ठरवा, पण रस्त्यावरती लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे हा सरळ गुन्हा आहे. आज प्रश्न एक व्यक्तीचा नाही, प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाच्या सन्मानाचा आहे. शासन, पोलीस प्रशासन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी अशा घटनेची तातडीने दखल घेतली पाहिजे. संबंधित एजंटवरती आणि बँकावरती आणि एजन्सीवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. भविष्यात पुन्हा असा प्रकार होणार नाही याची हमी त्यांच्याकडून घेतली पाहिजे. कारण कर्ज फेडता येतं, पण अपमानाचे घाव आयुष्यभर भरून येत नाहीत.